हे आहे लेहंगा लटकन। तर मी हे लटकन कापडाचे तयार केले। कस्टमरनी म्हटलं की ताई रेडीमेड लटकन टिकणार नाही, तुम्ही कापडाचे लटकन सुंदर बनवता, तुम्ही कापडाचे बनवून द्या। तर ब्लाऊजमधून उरलेला कापड होता, ब्लाऊज शिवला आणि काही कापड वर्कचा राहिला होता, त्याच्यातून मी लटकन तयार केले। त्याला खाली स्टोन असल्यामुळे मी थोडं हाताने स्टिच करून घेतली। खूप काही जास्त नव्हतं तर हाताने करू शकतो आपण। खूप जास्त स्टिच करायचं असले तर स्टोन पण काढून घ्यावं लागते। जे त्रिकोण बनवला आहे आपण त्याला वरती स्टिच करून पुन्हा एक दोरी लावायची आहे। त्या दोरीला दोन छोटे छोटे फूल बनवणार आहे आणि ती दोरी त्या त्रिकोणपेक्षा 2 इंच मोठी ठेवायची आहे आपल्याला। म्हणजे त्या लटकनमध्ये आणि खाली असलेल्या लटकनमधला जो अंतर, जो गॅप आहे तो व्यवस्थित छान दिसणार। खूप लांब पण घेऊ शकत नाही आणि खूप छोटं पण घेऊ शकत नाही। आणि हे सिंपल प्लेन नेटचा कापड आहे, त्याला दोन्ही साइडनं शिलाई किंवा पिको करायची गरज नाही। पिको केलं तर सुंदरच दिसते, पण जर तुम्ही नाही करू शकत असाल पिको तर या कापडाचे काही धागे निघणार नाही आहे। आणि त्या कापडाचं आपण पूर्ण सुंदर असं झिकझॅकमध्ये सुईमध्ये स्टिच करून एक फ्लावर बनवणार आहे। मग त्या फ्लावरचा जो मधात गॅप येते त्याच्यामध्ये ते दोरी फिट करून त्याच्या मधात एक छोटासा पाणी कलरचा आपल्याला मोती लावायचा आहे। त्याला चांगल्या पद्धतीने मजबूत करायचं आहे की ते सुटलं नाही पाहिजे। मशीनपेक्षा हातानेच चांगलं मजबूत स्टिच होऊ शकते। आता हे जे आपलं छोटंसं फूल तयार झालं आहे त्याला आपल्याला मोती लावायचा आहे, तर तो मोती त्याच्यामध्ये लपूनच जाणार। त्यासाठी मी आधी एक पाईप टाकला आहे, नंतर ते मोती लावणार। पाईप टाकल्यामुळे त्या मोतीमधला आणि फुलाचा गॅप पण सुंदर दिसणार आणि निवड दोरी ठेवण्यापेक्षा ते पाईप पाहायला सुंदर दिसते। आणि हे बारीक असं छोटं काम जे आहे ते आपण मशीनने नाही तर हाताने स्टिच करायचं असतं। मशीनपेक्षा हाताने चांगलं स्टिच होऊ शकते। सुंदरसं फूल तयार झालं आहे आणि त्याला जे एक मोती लावला आहे तो पण सुंदर दिसत आहे, पण तो पाईप टाकल्यामुळे तो मोती दिसत आहे। जर आपण तो पाईप यूज केलाच नसता तर निवड तो मोती म्हणजे लपूनच गेला असता, आपल्याला दिसला पण नसता, जसा तो आता आपल्याला पाईप दिसून नाही राहिला। त्याच पद्धतीने दुसरं पण फूल तयार होऊन राहिलं आहे, त्याला पण आपल्याला तसंच पाईप आणि पाणी कलरचा मोती लावायचा आहे। त्यामुळे लटकनची थोडी साईज मोठी होते। म्हणजे कसं ब्लाऊजला लटकन छोटंसं असलं तरी चालते, पण लेहंग्याला लटकन मोठेच पाहिजे। आणि रेडीमेड लटकन जर आपण घेतो म्हटलं तर त्याची कधी मनीच निघून जाणार, तर त्याचा कधी हुकच तुटून जाणार। काही ना काही एक लटकन तुटणार तर एक लटकन असतो, काही दिवस लावल्यानंतर ते लटकन काढून फेकून द्यावं लागते। त्याच्यापेक्षा आपले हे कापडाचे लटकन मजबूत आणि कोणत्या पण कस्टमरला आवडणारच। आणि आपल्याला ते थोडे मोठे बनवायचे असते, म्हणजे लेहंग्याचे लटकन थोडे मोठे असतात।
अशा पद्धतीने आपलं दुसरं पण फूल तयार झालं आहे आणि लटकन तयार आहे. तर बघा तुमच्यासमोर दोन्ही लटकन तयार आहे आणि किती सुंदर दिसून राहिले, शाईन करून राहिले. आणि जे आपण त्याला ते मोती पाणी कलरचा मोती लावला आहे तो पण सुंदर दिसून राहिला आहे. तुम्हाला आवडले की नाही लटकन ते सांगा.